हरियाणाच्या जुलाना मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार आणि कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी भाजपच्या उमेदवाराला चितपट केलाय। ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये गोल्ड मेडलनं हुलकावणी दिली असली तरी राजकीय क्षेत्रामध्ये नशीब आजमावण्याच्या पहिल्याच प्रयत्नामध्ये विनेश फोगाट यशस्वी झालेत। बघूया। ऑलिम्पिकमध्ये हरली, राजकारणाच्या आखाड्यात जिंकली। धाकड गर्ल विनेश फोगाटनं निवडणुकीत मारली बाजी। ऑलिम्पिक मेडलची हुलकावणी, आमदारकीची ढाल पटकावली। ऑलिम्पिक गेम्स मध्ये कुस्तीच्या मॅटवर जिंकूनही तांत्रिक कारणांमुळे मेडल हुकलेल्या विनेश फोगाटनं राजकारणाच्या आखाड्यात मैदान मारलंय। हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या विनेशनं विजयी सलामी दिली आहे। कुस्तीतून निवृत्त झालेली विनेश जुलाना मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत होते। निकालात काय होणार याची धाकधूक लागली होती। सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये विनेश पिछाडीवर गेली होती, पण नंतरच्या फेऱ्यांमध्ये तिनं विजयी आघाडी घेतली। सत्याचा विजय झाल्याची पहिली प्रतिक्रिया विनेशनं दिली आहे। ये हर उस लड़की की, हर उस महिला की लड़ाई है जो संघर्ष के रास्ते को हमेशा चुनती है। आज संघर्ष की जीत हुई है, सच्चाई की जीत हुई है और मैं चाहती हूँ कि हमारे लोगों ने जो प्यार प्रेम दिया है, जो इस देश ने मेरे को प्यार प्रेम दिया है, उसको मैं हमेशा बना के रखूं। कुस्तीपटू ते आता राजकारण, विनेशचा प्रवास हा संघर्षमय आहे। विनेश अवघ्या 9 वर्षांची असताना जमिनीच्या वादातून तिच्या वडिलांची हत्या झाली होती। त्यानंतर तिच्या आईनं आणि काकानं तिचा सांभाळ करत कुस्तीचे धडे दिले। कुस्तीमध्ये तिनं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदकं पटकावली। भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधातही महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप केले। या आंदोलनात विनेशचा समावेश होता। या आंदोलनानंतर या कुस्तीपटूंचं करिअर संपलं अशा चर्चा रंगल्या होत्या। मात्र विनेशनं हार न मानता कुस्तीचा आखाडा गाजवला आणि आता आमदार म्हणून राजकारणाचं मैदान गाजवणार अशी अपेक्षा मतदार व्यक्त करतायत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।